मागील भागात आपण पाहिलं, घरात पडण्याचं निमित्त झालं आणि सरलाताईंच्या मणक्याचं आणि पायाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं. त्यांच्यावर 2 ऑपरेशन करण्यात आली होती. पण वयोमानानं सरलाताईंना दोन्ही ऑपरेशनं झेपली नाहीत. त्यातच सरलाताई हे जग सोडून गेल्या. सरलाताई गेल्यावर प्रीतीचं जग शैली आणि पियुष पुरतंच मर्यादित झालं होतं. प्रसाद या विश्वात कुठंच नव्हता. पाहूया पुढे राहिले दूर घर माझे भाग 7. प्रसाद घरापासून दूर दूर जात होता. सतत ऑफिसमध्ये ओव्हरटाईम काम करत राहायचा. ऑफिसचं काम परगावी असेल तर तो नेहमीच त्यासाठी तयार असायचा. सुट्टीच्या दिवशीही तो घरात राहत नव्हता. त्याला कुणी ना कुणी मित्र भेटायचे. त्यांच्यासोबत तो दिवसभर बाहेर हिंडायचा, फिरायचा. मुलांना कोणत्या शाळेत टाकायचं, कोणता क्लास लावायचा याचे निर्णय प्रीतीच घेत होती. प्रसाद घरात फक्त पैसे देत होता. सुरुवातीला तो कॅशमध्ये पैसे द्यायचा. त्यावेळी कामापुरतं का होईना त्याचं प्रीतीसोबत बोलणं व्हायचं. नंतर मात्र तो ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला लागला. त्यामुळं प्रीतीसोबत बोलणं देखील होत नव्हतं. घटस्फोट घेऊन टाकावा असं प्रीतीला नेहमीच वाटायचं. पण पुन्हा तिच्या डोक्यात मुलांचा विचार यायचा. कसं का होईना सोबत आहोत. एक दिवस तरी मुलांना बापाबद्दल आणि बापाला मुलांबद्दल नक्की काहीतरी वाटेल. दूर गेल्यावर तेवढंही नातं राहणार नाही. आणि तसंही प्रसाद सोबत असून नसल्यासारखाच तर आहे. प्रीती मनाशीच असा विचार करायची. मुलांसोबत मात्र प्रीती भरभरून आयुष्य जगत होती. तिच्यात आणि मुलांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग होतं. या सगळ्यापासून प्रसाद मात्र दूर होता कुठंतरी. स्वतःच्याच विश्वात, स्वतःच्याच कोशात गुरफटलेला. आपल्या माणसांपासून दूर, कदाचित मृगजळाच्या मागं धावत. एक तीव्र प्रकाश आला होता आणि प्रसादला सोबत नेऊ बघत होता. प्रसाद मात्र विनवण्या करत होता. घर दूर गेलंच होतं, पण त्याला त्या घरात पुन्हा एकदा जायचं होतं. 2 दिवस सुखानं जगायचं होतं. काळाच्या ओघात मागं सुटलेल्या किंवा त्यानं जाणीवपूर्वक मागं टाकलेल्या गोष्टी पुन्हा जगायच्या होत्या. मुलांसोबत खेळायचं, बागडायचं होतं. पहिल्या नजरेत आवडलेली प्रीती, तिला हे सांगायचंच राहिलं होतं. नवरा म्हणून, बाप म्हणून जगायचं राहिलं होतं. मिस्टर प्रसाद, मिस्टर प्रसाद. नर्स प्रसादला आवाज देत होती. नर्सच्या आवाजानं प्रसाद भानावर आला. भूतकाळाचं चित्र बाजूला गेलं होतं, पण प्रीतीचा चेहरा अजूनही डोळ्यांसमोरच होता. तो तीव्र प्रकाशही नाहीसा झाला होता. डोळ्यांसमोर आकाशी रंगाचे पडदे होते. मॉनिटरचा टुन 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 आवाज येत होता. प्रसादनं सभोवताली पाहिलं. बेडवर काही निपचित पडलेले पेशंट्स होते. खिडकीच्या काचेतून सूर्यप्रकाशाची तीव्रता जाणवत होती. सूर्यप्रकाशाकडे बघून प्रसादला एसीमध्येही दरदरून घाम फुटला होता. मिस्टर प्रसाद,
नर्सनं पुन्हा एकदा आवाज दिला. काय झालं सिस्टर? प्रसादनं सासरतच विचारलं. तुमच्या मिसेस जेवण घेऊन आल्या आहेत. आजपासून ही गोळी सुरू केली आहे डॉक्टरांनी. आज जेवणाआधी घ्या, पण उद्यापासून मात्र ब्रेकफास्ट पूर्वी घ्यायची बरं का. नर्स प्रसाद आणि प्रीतीला सोबतच समजावून सांगत होती. त्यावर दोघांनीही माना डोलावल्या. नर्सनं प्रसादचा बेड डोक्याच्या बाजूनं वर केला. प्रसादला नीट बसवलं आणि बेडच्या बाजूच्या टेबलची उंची ॲडजस्ट केली. प्रीतीनं त्यावर डब्बा ठेवला आणि डब्याचं झाकण उघडलं. त्यात भरपूर भाज्या टाकून केलेली मऊ मऊ खिचडी आणि सोबत टोमॅटो सूप. नुसत्या वासानं प्रसादच्या तोंडाला पाणी सुटलं. प्रसाद समोर डब्बा उघडून प्रीती बाजूला उभी होती. प्रसाद प्रीतीच्या डोळ्यात बघत होता. त्याच्या प्रती तिच्या नजरेत मात्र कोणत्याच प्रकारच्या भावना दिसत नव्हत्या. प्रसादच्या उजव्या हाताला सलाईन लावलं असल्यामुळं त्याला नीट खाता येत नव्हतं. ते पाहून प्रीती समोर आली आणि तिनं चमच्यानं त्याला एक घास भरवला. किती चव आहे ग तुझ्या हाताला. किती वर्ष झाले तू बनवलेलं मी काही खाल्लंच नाही. प्रीती, तू रोज डब्बा द्यायची मला, अगदी न चुकता. पण मी ऑफिसमध्ये गेलो की तो डब्बा तिथल्या शिपायाला देऊन द्यायचो. प्रसाद मनाशीच बोलत होता. त्यानं हळूच तोंडातला घास गिळला आणि सोबत आलेला आवंडाही गिळला. आवडली नाही का खिचडी? डॉक्टरांनी लो सॉल्ट आणि लो फॅट फूड म्हटलं होतं, म्हणून मग साधंच आणलं. इथं आहात तोवर खाऊन घ्या असं. पुढचं पुढं बघू नंतर, प्रीती मंद स्वरात म्हणाली. नाही, तसं नाही. चांगली झालीये खिचडी आणि सूपही, प्रसाद उत्तरला. प्रीती, किती गोड आवाज आहे ग तुझा. अजूनही तसाच आवाज आहे. गाणं शिकायची आवड होती तुला. आठवतं मला, लग्नाआधी तूच सांगितलं होतंस. तुझ्यासोबत फोनवर बोलायचो तेव्हा मीच म्हटलं होतं, लग्न झालं की नक्की शिक. लग्न झालं आणि घरातले सगळे सूर तारसप्तकात लागायला लागले. त्यात तुझा काय दोष म्हणा. या तारसप्तकातल्या गर्दीत तुझा कोमल स्वर मात्र हरवून गेला. प्रसाद स्वतःशीच बोलत होता. प्रीतीनं प्रसादला खिचडी भरवली आणि डब्बा घेऊन ती बाहेर जायला निघाली. प्रीती, 1 मिनिट. प्रसादचे शब्द तोंडातच राहिले. प्रसाद प्रीतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिला. प्रीती ICUच्या बाहेर निघून गेली. मिस्टर प्रसाद, तुम्ही नशीबवान आहात. एवढी काळजी करणारी फॅमिली आहे तुमची. काल तुम्हाला इथं आणलं तेव्हापासून तुमची फॅमिली इथं वेटिंग रूममध्ये थांबली होती. इथं वेटिंग रूममध्ये फक्त 2 नातेवाईकांना थांबायची परवानगी आहे. तुमची वाईफ आणि तुमची मुलगी इथं होत्या आणि तुमचा मुलगा खाली पार्किंगमध्ये थांबला होता. एवढ्या लहान वयात खूप समज आहे बरं मुलाला. नर्स प्रसादसोबत बोलत होती. हो, नशीबवान आहे मी. एवढे काळजी घेणारे लोक आहेत, पण मी कधीच त्यांची काळजी घेतली नव्हती आत्तापर्यंत. किती कमनशिबी मी.
का त्यांच्यापासून दूर पळत गेलो. प्रसाद स्वतःशीच पुटपुटला. प्रसादला ऑब्झर्वेशनसाठी 1 दिवस ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. प्रसाद प्रीतीसोबत बोलायला बहाणे शोधत होता, पण प्रीती त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. रात्री झोपायला पियुष तिथं थांबत होता. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत पियुष तिथं अभ्यास करत बसायचा. आपल्या लेकाची एवढी मेहनत प्रसाद पहिल्यांदाच बघत होता. डॉक्टर राऊंडवर आले. त्यांनी प्रसादला तपासलं. सगळं ठीक होतं. एव्हरीथिंग इज फाईन. आपण आता डिस्चार्ज प्लॅन करू शकतो. मिस्टर प्रसाद, मी सांगितलेल्या सगळ्या सूचना पाळा. औषधी वेळेवर घ्या. एकही डोस मिस झाला नाही पाहिजे. आणि हो, 8 दिवसांची सक्तीची रजा. 8 दिवसांनी पुन्हा जॉब जॉईन करा. मी तसं सर्टिफिकेट देतोय. आणि हो, अल्कोहोलची सवय तुटू शकते. तसंही या 4-5 दिवसात तुम्ही घेतली नाहीये. सो बोनसमध्ये आयुष्य मिळालंय. आता आनंदानं जगा. डॉक्टर बोलून निघून गेले. प्रीती डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला गेली. बरोबर बोलले डॉक्टर. बोनसमध्ये आयुष्य मिळालंय. ते मी आता असंच वाया नाही घालवणार. इथून पुढचे सगळे दिवस लेकरांसोबत, बायकोसोबत भरभरून जगेल. प्रीती डिस्चार्ज फॉर्मॅलिटीज करायला गेली. पण मी तिला कार्ड दिलं असतं ना. एवढं मोठं हॉस्पिटल, ICUचा खर्च, त्यात पुन्हा ही स्पेशल रूम. भरपूर खर्च झाला असेल. एवढे पैसे कसे भरेल प्रीती? प्रसाद विचार करत होता. त्याला मेडिसिन द्यायला नर्स तिथं आली होती. सिस्टर, ते हॉस्पिटलचं बिल किती झाले कळेल का? माझ्या वाईफला पैशांची तशी व्यवस्था करावी लागेल म्हणून म्हटलं. प्रसादनं बिलाबद्दल नर्सकडून काही कळेल या हेतूनं विचारलं. काळजी करू नका. तुमच्या मिसेसनं ॲडव्हान्समध्येच पैसे भरले होते. कदाचित जरा जास्तच भरले असतील. हिशोब करून जास्तीचे उरलेले पैसे हॉस्पिटलमधून परत मिळतील. नर्स म्हणाली आणि बाहेर निघून गेली. तितक्यात प्रीती, शैली आणि पियुष तिथं आले. प्रीतीच्या हातात बिल दिलं होतं. तिनं ते प्रसादच्या बेडच्या बाजूला ठेवलं आणि घरी निघण्यासाठी म्हणून सामानाची बांधाबांध करायला सुरुवात केली. प्रसादनं हळूच ते बिल पाहिलं. रक्कम मोठी होती. बापरे, बरंच बिल आहे की. एवढी रक्कम प्रीतीनं कुठून आणली असेल? माझ्या मित्रांकडून? पण माझ्या एकही मित्राची तिची ओळख नाहीये. तिच्या मैत्रिणी पण नसतीलच कुणी. तिच्या भावाकडून घेतले असावे. पण त्यांचीही परिस्थिती बेतास बेत आहे. मग कुठून आणले एवढे पैसे? प्रसाद मनातल्या मनात विचार करत होता. बाबा, चला निघायचं आहे. शैलीच्या आवाजानं प्रसाद भानावर आला. शैली, प्रीती, प्रसाद तिघं हॉस्पिटलच्या बाहेर आले. पियुषनं तोपर्यंत टॅक्सी बुक केली होती. प्रसाद, प्रीती आणि शैली मागं बसले. पियुष पुढं बसला होता. टॅक्सी घराच्या दिशेनं निघाली होती. एका सिग्नलवर टॅक्सी थांबली.
प्रसाद सहज म्हणून बाहेर डोकावला. टॅक्सीच्या बाजूला एक कार होती. त्याचा मित्र आपल्या कुटुंबासोबत कारमध्ये होता. खरंच मैत्री स्वार्थी असू शकते का? आणि जर मैत्रीत स्वार्थ नसेल तर एवढ्या दिवसात एकही मित्र भेटायला म्हणून आला नाही, की साधी विचारपूस म्हणून केली नाही. मी मात्र प्रत्येकासोबत नेहमीच हजर होतो. या लोकांनी आपलं सगळं नीट सांभाळलं. मी मात्र यांना महत्त्व देत माझ्या घराकडं दुर्लक्ष केलं. मला म्हणायचेही कसे? शेर आहेस मित्रा, बायकोला भीत नाहीस, म्हणून तुला घरी जायची सुट्टीची गरज नसते. नाहीतर आम्ही बघ. मी पण त्यांच्या बोलण्याला किती भुलत गेलो. या सगळ्यात माझं सगळं सुटत गेलं याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. प्रसाद विचारांच्या तंद्रीत होता. तेवढ्यात गाडी घराजवळ थांबली. सगळे खाली उतरले. प्रीती चावीनं फाटकाचं कुलूप उघडत होती. प्रसाद आपलं जुनंच घर पुन्हा नव्यानं बघत होता. काय होईल पुढं? प्रसादला ही झालेली जाणीव खरंच टिकून राहील का? प्रसाद प्रीतीसोबत पुन्हा चांगलं नातं निर्माण करू शकेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.